प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। सध्या महाराष्ट्रामध्ये 12 जिल्हा परिषद आणि 125 ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरा उडालेला आहे। हा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। 7 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून त्यासाठीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। या प्रचाराचं वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पक्षाचे माणसं निवडून येण्यासाठी बहुतांश सर्वच राजकीय पक्षांचे, प्रस्थापित राजकीय पक्षांचे पहिल्या दर्जाचे, पहिल्या फळीचे नेते हे कामाला लागलेले, पहिल्यापासून ते कामाला लागलेले आहे आणि अधिकाधिक पद्धतीनं आपले उमेदवार निवडून कसे येतील यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र आंबेडकरी चळवळीमध्ये एक अभूतपूर्व अशी घटना घडताना दिसली। त्याच्याकडे मीडियाचं फारसं लक्ष गेलं नाही, परंतु आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं मात्र त्यावरती बारकाईनं लक्ष होतं। ती अभूतपूर्व घटना अशी की या आधीच्या निवडणुकांमध्ये कोणतीही निवडणूक असली की सन्माननीय, आदरणीय, श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर आणि सरसेनानी आनंदरावजी आंबेडकर हे दोघ बंधू आघाडीवर असायचे। आपली माणसं, आपल्या विचारांची माणसं, आंबेडकरी विचारांची माणसं कशा पद्धतीने निवडून येतील यासाठी ते स्वतः जातीनं प्रचार करायचे। परंतु ह्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदरावजी आंबेडकर या दोघांचा वावर कमी दिसून आला असून ही संपूर्ण निवडणूक किंवा या निवडणुकीची प्रचार यंत्रणा संपूर्णपणे प्रकाशजी आंबेडकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय सुजातदादा आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकरांचे सुपुत्र ऍडव्होकेट आमनजी आंबेडकर या दोन भावांनी आपल्या हातात घेतल्याचे दिसून आले। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू सुजातदादा आंबेडकर असतील किंवा आमनदादा आंबेडकर असतील, या दोन्ही बंधूंनी जीवाचं रान केले। ह्या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये, अगदी खेडोपाड्यामध्ये हे दोन बंधू प्रचारासाठी गेले। प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदरावजी आंबेडकर तुलनेनं ह्या दोन्ही बंधूंच्या सभा कमी झाल्या, परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, निवडणूक यंत्रणा, निवडणुकीची संपूर्ण प्रचार यंत्रणा ही त्यांच्या मुलांनी, सुजातदादा आंबेडकर आणि अमनदादा आंबेडकर या दोघांनी आपल्या हाती घेतली। या दोघांचं नेतृत्व खेडोपाड्यात गेलं। तसं पाहायला गेलं तर ह्या दोन्ही बांधवांनी, या दोन्ही बंधूंनी आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे। अनेक पातळ्यांवरती त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे। सुजातदादा आंबेडकर यांनी आपलं 52 कशी नेतृत्व हे जगाला दाखवून दिलेलं आहे। आमनजी आंबेडकर त्याच मार्गावर आहेत, ते देखील आपलं नेतृत्व सिद्ध करण्याच्या पूर्णपणे तयारीमध्ये आहे आणि ते पावलोपावली आपलं नेतृत्व अधिक सशक्त करत आहे। अशा वेळेला प्रकाशजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी जाणून बुजून या दोन तरुण नेत्यांकडे ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सोपवली की काय, आणि जर ती सोपवली असेल तर ते स्वागतार्ह आहे। कारण या अनुभवातूनच उद्याचं एक सशक्त नेतृत्व आकाराला येणार आहे। तसं पाहायला तर या दोन्ही बांधवांना, सुजात आंबेडकर आणि अमन आंबेडकर या दोघांनाही निवडणुकीचा अनुभव आहे। भले ते प्रत्यक्ष निवडणुका लढले नाही, परंतु त्यांनी शेकडोंना निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढायला लावलेला आहे। अनेक शेकडो उमेदवार त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढलेत, अनेकांना त्यांनी निवडून आणलेला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण, कोणी नगरसेवक बनले, कोणी ग्रामपंचायतीमध्ये गेले, कोणी कुठं गेलं।
त्यामुळे नेतृत्वाच्या पातळीवरती दोघांनी आपलं नेतृत्व जरी सिद्ध करून दाखवलं असलं तरी ते अधिक परिपक्व करण्यासाठी या निवडणुकीचा या दोन बंधूंनी पुरेपूर वापर केल्याचं दिसून येत आहे. अमन आंबेडकर असतील, सुजात आंबेडकर असतील, हे दोघंही पायाला भिंगरी लावल्यासारखे गावोगावी खेडोपाडी फिरताना दिसले आणि त्यांच्या स्वागतासाठी तिथली जनता सुद्धा आतुरलेली आपण पाहिली. उन्हातानामध्ये सुजात दादा आंबेडकरांचं स्वागत करण्यासाठी आंबेडकरी जनता नव्हे तर बहुजन जनता रस्त्यावरती उभी राहायची. त्याच पद्धतीनं अमनजी आंबेडकरांना सुद्धा भरभरून पाहण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी तर त्या उन्हाची पर्वा न करता जनता एकवटलेली दिसली. या दोन्ही भावांना बघण्यासाठी, ऐकण्यासाठी जी गर्दी जमली, त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये कसं होतंय ते आता येणाऱ्या 7 तारखेलाच आपल्याला कळणार आहे. परंतु 7 तारखेच्या मतदानाच्या दिवशी आंबेडकरी जनतेनं आपल्या एकतेची ताकद दाखवून द्यावी आणि इथल्या प्रतिगामी शक्तींना, मनुवादी शक्तींना हरवण्यासाठी या निवडणुकीचा पुरेपूर वापर करावा. आपलं मतदान हे आपल्या गावाच्या विकासासाठी असायला हवं. आपलं मतदान हे आपलं ऐक्य अधोरेखित करण्यासाठी असावं. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.